काल जो आपण चोल्लरपणा केला आरतीच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाऊन, ते जर गोष्ट शांताबाईला जर माहित पडली तर शांताबाई आपल्याला किती वाजवण, त्याचा अंदाज नाही आहे शांताबाई काय करन. बाबा पहिली गोष्ट तिला माहित लवकर पडत नाही, आणि सपोज जर तिला माहितही पडलं तर पाय बाई आपण की स्वतःहून गेलो नव्हतो, तिचीच पोरगी आपल्या जवळ नाक रगडत आली होती का नाही काकू तुम्ही जा, तो म्हणते का मला तुझ्या आईसोबत भेटून दे. तर काही नाही बाई, हे म्हणाला आम्हाला जिक्र करत होती म्हणा का जाय जाय जिद रडली होती म्हणा, तर प्रेमा खातीर एका पोरीच्या प्रेमा खातीर आम्ही चाललो गेलो म्हणा भेटायला म्हणा. त्यात कायची चुकी झाली म्हणतात, आपली चुकी आहे का तिच्या पोरीची चुकी? ते तिच्या पोरीला म्हणत बसून आपल्याला काय म्हणन ते. अमाय नाही हो बापा, ते ठीक आहे आपण तिनं आपल्याला म्हटलं होतं, पण तिनं आपल्याला असं नाही म्हटलं होतं ना का माया नवऱ्या जवळून माया बॉयफ्रेंड जवळून तुम्ही पैसा खा म्हणून. आपण आत्ताच 20,000 रुपये खाल्ले कुठं त्या मॉलमध्ये, आणि त्या मॉलमध्ये 20,000 रुपये खाल्ले. आता आता डेली लाईफमध्ये आपल्याला जेवढे पैसे लागते तेवढे तर आपण त्याला मागणारच आहे ना, का सोडणार आहे का आपण पैसेवाला भेटल्यावर एखादा मानं? सांग बाई, तेच तर आपण पैसा खाऊन राहिलो. पैसा नसता खाल्ला आणि हे नसतं चोल्लर कामं केले असते भेटायला जाऊन तर मग काही नाही, मग आपल्याला काही टेन्शन नसतं. आपल्याला बात ह्या हातावरची भाकर ह्या हातावर करता येते. मग तर बाबा पैसा नाही खायन तर काय फुकट मध्ये करू का तिचं काम? फुकट मध्ये आरतीची माय बनू का मी? शांताबाईचा रोल मी करू का फुकट मध्ये? नाही ना, तर काही ना काही तर पैसे घ्याच लागन. ते तर आपला नियमच आहे, काय रूलच आहे आपले. ते आपल्या रूलला आपल्याला फॉलो करावंच लागन. आपला रूल असा आहे का आपण कोणालाही भेटलो, कोणताही माणूस असतो पैसेवाला असला की त्याच्याकडून पैसे कसे खायचे हा आपला रूल आहे. आणि आता तर आपण तिचे सासू आहे, सासू म्हटल्यावर त्याला आपण जेवढे पैसे मागू तेवढा तो देणारच आहे. आपण एक काम करू, जेवढे होते तेवढे पैसे मागू, लय भरमसाठ पैसे मागून इथून पळून जाऊ, फरार होऊन जाऊ इथून. कितीक दिवस जोपर्यंत ती गोष्ट दबत नाही, मग डबल वापस गावात चाललो येऊ. पट्टे काय शहरात जाऊ मस्त राहिले. बरं बाई पाहिलं जाईल मग, जवाची तवा नाही. आता जे चालू आहे ते तर मस्त चालू आहे. मग आता आता पाहिजे उद्या परवा तिला अजून 15,000 मागतो, अजून असे जमा करत 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 असे चिल्लर पैसे मागत 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 लाखानं करोडानं पैसा मागून घेतो आणि फरार होऊन जाऊ. मग आपण मस्त आलिशान घरात राहू, आलिशान जगू मस्त तिकडे. हाय रे, मी तर डोळ्यात स्वप्न पाहतो बाई, कवाच पुरे होते आणि कवा नाही. हो लटपटे कमर दामिनी अंदर रागिनी, मेरे घर आई कैसे सजे धजे देखो, मेरे पिया से सावरे पिया से बावरे, मेरे अंगना में देखो आज खिला है चांद, नपाशी तूने छमा 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 के छा, नपाशी तूने छमा 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 के छा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. अव हे माहितचं घोडमं असंच राहिलं, नुसतं गाणे म्हणण्यात वाया गेलं. ना एखादा चांगला बॉयफ्रेंड पाहत, ना काही पाहत, ना कोणतं काम करत, ना शिकत. काय माय नुसतं सांड्यासारखं घरात बसलं राहते. काय मी पोट्टी माय तोंडात रंगारंगाचे शब्द आणते हो बापा. ती तिकडे पाहिजे, आरती पाहिजे, शिकून नाही राहिली, बॉयफ्रेंडही चांगला पैशावाला पाहिला, लाईफ सेटल आहे तिचीवाली. ते कोमल पाय किती हुशार आहे, आता ड्युटीवर लागते म्हणते. कोणत्या ड्युटीवर लागते तर बापा. ती पिंकी पाय शिकून राहिली, तू काय घरात घरी चालतं का? घरी चालाले तुम्हाला सांगा, आई बॉयफ्रेंड पटवणं, त्याच्यासोबत घुमायला जाणं, त्याच्यापासून पैसे खाणं चांगली गोष्ट आहे का? हे तू तर अशी सांगून राहिली का जशी काही चांगली गोष्ट आहे, लय संस्कारिक गोष्ट आहे. सांगून तशी राहिली बापा आई का बस. आता मी घरात सांडल्यासारखी बसली राहू का कशी बसली राहू? तो नाक नाही मोडलं मी ना, त्या नाक अजूनही जाग्यावरच आहे ना. सांग, आरती सारखं नाक मोडून राहिली का तुझेवालं मी? तेव्हा नाक मोडून राहिलं का खाली पाल लावून राहिली का तुले मी? नाही ना, मग चुपचाप बस. पाहिजो बापा, घरात राहशील ना मोठा धमाका फोडून देशील. हो बॉयफ्रेंड कोणता पैसा काही माहित नाही राहीन, मग धुमधडाकाच वाजन. असे कामं नको करजो. नाही तर काय जो म्हणशील मी घरातच राहतो, मी तर कुठंच नाही जात, माझ्या कायच्यातच काही नाही. अद्र अद्र तशाच पोरी तशा राहते. मग तुला माहित नाही आहे भाई, सांगून राहिली मी तशीच होती. मी घराच्या बाहेर नाही जाऊ मी ना. मग मी तर माहिती आहे माझ्या मताने केला तर बेवडा निघाला सोडला, त्याला चाललेली माझ्या घरी पाहत म्हणून सांगून राहिली बापा. कमला काकू तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद कमला काकू तुम्हाला, की तुम्ही माझ्या आईचा रोल केला. तुम्ही माझ्या आईच्या जागेवर तुम्ही माझ्या नवऱ्याला भेटायला गेला आणि माझ्या नवऱ्याची तसल्ली करून दिली का तुम्ही त्याची सासू होणार आहे म्हणून. मला खूपच छान वाटलं, त्याला पण खूप आनंद झाला. म्हणजे तुम्ही आमच्या प्रेमाची साथ दिली तेच खूप म्हणा. एका मुक्या जीवाला तुम्ही तहान लागली, त्याला पाणी पाजायला कोणी नव्हतं तर तुम्ही त्याला पाणी पाजलं, अशासारखी गोष्ट झाली. त्यामुळे मी तुम्हाला खूप धन्यवाद करते. करेल तेवढं धन्यवाद कमीच आहे. अमाय हो अभिनंदन. ठीक आहे, कमला काकूने एवढं मोठं काम केलं. धन्यवाद करून राहिली तू का? काही ना काही कमला काकूसाठी तर पैसा पाण्याची सोय म्हण, चाय पाण्याची सोय तर लाव कमला काकूच्या घरात खायची सोय नाही आहे ना माय, गहू नाही आहे ना कमला काकूच्या घरात. पाय ना जरा सगळं जुगाड कुठं जमात असेल तर. एवढं मोठं तिनं ते काम करून दिलं, तू तर काही काम कर बापा तिचं. हो का? पैसा पाण्याची सोय. बरं कमला काकू किती रुपये पाहिजे तुम्हाला मला सांगा, मी देते तुम्हाला पैसे. माझ्या बॉयफ्रेंडला म्हणते, नाही बॉयफ्रेंड जवळ तर मग घरून कशी तरी काढते मी पैसे. सांगा मला तुम्ही काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही माझं इतकं मोठं काम केलं ना की दुनियात तेवढं मोठं काम माझ्यासाठी रिक्सी काम होतं, ते काम तुम्ही केलं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जीवाला न भेटा ते माझ्यासाठी काम केलं तुम्ही. मला खूप आनंद झाला. त्या आनंदापायी मी जीव का प्राण तुमच्यासाठी, पण मागजानं का प्राण, कारण की ते प्राण मी माझ्या बॉयफ्रेंडसाठी ठेवले आहे.
अमाय पाहिजे बाई, पैसा गिसा नाही भेटला असन तुले तर त्या मायची एखादी पोत घेत असन ना, सोन्याची चांगली लटलट सोन्याची पोत आहे त्या मायजवळ आहे ना. तर एक काम करजो, पैसा गिसा हे केल्यापेक्षा त्या आईच्या कपाटातून सोन्याची पोत घेजो आणि ते पोत आपण आपल्या सोनाराच्या दुकानात गहाण ठेवून देऊन त्याचे जे पैसे येईन ते आम्ही घेऊ आणि काही दिवसांना आम्ही ते पोत तुला सोडून वापस देऊन देईन. मग ते पोत तू जिथं होती तिथे नेऊन ठेवून देजो, ना कोणाला पता लागत ना कोणाला आता लागत नाही. काय झाकली मुठ सव्वा लाखाची पट्टी का तुले. आणि पाय बहीण जमलं तर मग पैसा आणजो ते पोतही घेऊन येजो. हा फक्त ते आईला माहित नको होऊ देजो बस. बरं बरं मला वेड लागले प्रेमाचे, हो प्रेमाचे. मला ना काकू म्हणजे खरंच सांगतो, मला जो व्यक्ती आवडत होता ना तो व्यक्ती माझ्यासोबत आज इतका खुश आहे, इतका आनंदात राहत आहे माझ्यासोबत, इतका छान बोलताय ना. तुझी आई मला भेटली, मला आता काही टेन्शन नाही राहिलं. अरे बापरे किती छान छान गोष्टी सांगते माझा नवरा, माझा बॉयफ्रेंड. मला खूपच आनंद आहे. आधी तर आमच्यात नुसतं भांडण व्हायचे काकू, तुमच्यामुळे सगळं आता ठीक झालं, ओके झालं. आता फक्त तुम्ही तिच्या आईला भेटायला चालल्या त्याचा एकदा बस काकू, मी तर तुम्हाला सगळं काही पुरवते मग. हो हो बाई हो, तुझ्या मनातली भावना आम्ही समजलो, त्या फिलिंग समजलो. तुझ्या मनात त्याच्याबद्दल किती प्रेम आहे ते आम्हाला समजलं. आम्हाला असं वाटलं बाई ते प्रेम करते एकमेकावर. प्रेम करणं वाईट गोष्ट नाही आहे, प्रेम करणं चांगली गोष्ट आहे. तर तू खूप छान काम केलं, तू खूप छान जोडीदार शोधला. त्यात काही डाऊट नाहीये. तुझं सगळं चांगलं होईल, आम्ही आणि तुझ्या सोबत येईल, आम्ही आहे, तू टेन्शन नको घेऊ. बरं काकू बघते मी, पण आईला पोतीचं काही दिसलं तर मग कसं काय करणार. आईला पोत वगैरे दिसेलच ना, ती बघायला शोधायला जाईल तर घालायला जाईल तर. अगं बाई एक काम करजो ना, चोरून घेऊन ये जो. घरातले माणसं तर स्वतःची पोत चोरत नाही, तर ते इल्जाम तर बाहेरच्या सिंचनावर लावणार आहे ना. चोर आलता विन घेऊन गेला, गोष्ट दबून जाते. आणि काही दिवसानं पोत आम्ही तुला घाण सोडून आणून तू डबल जिथे तिथे ठेवून दे जो, विषय खतम. बरं बरं बघते मी. हो बिलकुल बघ. खूप अगं हिची तब्येत पण खराब आहे ना, पैसे पाण्याची खूपच गरज आहे ग. मी तुझं इतकं मोठं काम केलं, प्लीज तू माझं तेवढं काम कर. भले तर मी तुला ते वापस देऊन देणार, असं ठेवणार नाही. तू तर मला तुझं काम तुझं मी तुझं काम करून दिलं, तू तर मला ते वापस नाही करणार आहे ना. तर मी तर करेलच ना, शेवटी पैशाची गोष्ट आहे ग. बरं बरं काकू, तुम्हाला सांगत आहे मी, इतकी पागल झाली ना प्रेमात की काय सांगू. आता मला खरंच पागल झाल्यासारखं वाटत आहे. हो आम्ही त्याचाच आम्ही त्याचाच फायदा घेणार आहे, समजलं का मिस पिंकी कुलकर्णी. शांत काकू, आज नाही का मला पिंकीची मॅडम भेटली होती. तर मॅडम म्हणे का बा पिंकीच्या आईले आणि काकूले शाळेत पाठवजो, काहीतरी बोलायचं आहे, असं पॅरेंट्स मीटिंग घ्यायची आहे म्हणे त्यांची म्हणे, त्यांना पाठवजो म्हणे. तर तुम्ही सांगून द्या का रश्मी काकूले, मी थोडीशी बाहेर चालली आहे शिवण क्लासले, तर रश्मी काकूले तुम्ही सांगून द्या. हो का हो बाई. हो ते आता एवढ्या दिवस घरीच होती का नाही, खोटं बोलू 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 म्हणून नाही का मास्तरीन बाईनं बोलावलं असं ना बापा तिच्या आई बाबाले. बरं बरं रश्मीला मी सांगायला जाईन, तिच्यासोबत चाललं जा लागन, मग नाही तर कोणी नाही राहिलं तर तिकडून तिकडे सांगणे होते जाणे होते. बरं सांगा बाई, मी जा मा तू शिवण क्लासले. हो काकू, आता गणपती वगैरे होता तर खूप गैरहजर राहिली ती. तर शाळेचं काम कसं आहे, शाळेत जावंच लागते, नाहीतर रागावते ना सर लोक. तर तिला जायला हवं, तर बरं जाऊ द्या, लहान आहे तर तिला काय तेवढं समजते. मी जाते शिवण क्लासला, नाही का. बरोबर आहे कोमल, शाळा नाही पाळा लागत बिचारे, काही काम असलं तर ठीक आहे, बिनफजूल नाही पाळा लागत. पिंकीने बिनफजूलच पाळली. हो काकू, आमच्या शिवण क्लासमध्ये नाही का काकू, आज नाही का एक बातमी घडली ना काकू, सांगू काय. अमाय बाई कोमल, कोणती बातमी होय हो बापा. काकू आमच्या शिवण क्लास मध्ये काय एक पोरगी, तिने शिवण क्लास लावला तर 8 दिवसापासून ते काही शिवण क्लासला येतच नाही जात जाय. आणि घरी सांगत जाय म्हणते काही मी शिवण क्लासला चालली. तर तिच्या घरच्याने म्हणते, म्हणजे हिचं बाहेर लफड चाललं होतं म्हणते, तर त्या पोरासोबत तिच्या घरच्याने लग्न करायला तिची मनाई करून दिली म्हणते, की आम्ही त्यासोबत बा ते तात्याचं लग्न करून नाही देत, त्याच्यासोबत ते लग्न करून नाही देत असं म्हटलं म्हणते. काही नाही माय, 8व्या दिवशी ती पोरगी तिच्यासोबत गेली, थोई मेला आणि ती पोरगी मेली माय. सांग आता माय बाई, सांग बरं बापा, लेकर ऐकतच नाही ना माय, ऐकतच नाही. काय झालं असतं, मेली नसती तर काही अजून तिच्या लग्नाला उशीर असता ना. होऊ शकते तिच्या मायचं मन बदललं असतं, पोरीचं लग्न तिच्यासोबत करून दिलं असतं. काय झालं असतं बाबा, मरण फरण काय करायला लागते बाबा. हो ना काकू, थोबी मेला थो म्हणे म्हणते का पाय. मी तर होयन तर तुझ्याच होयन, दुसऱ्याचा होणार नाही. तुले बी माये होशील तर ठीक आहे ना, तर मी तुले बी दुसऱ्याची होऊ देणार नाही. शेवटी तसंच झालं काकू, तिला घेऊन पाण्यात मेला तो, विसर्जनच झालं त्याचं. अमाय बाई सांग पाय आरती, असं असते म्हणून नाही का कोणावर प्रेम नाही करावं लागत बापा. आणि करा लागते ना तर प्रेम मायबापाच्या मतानं करा, म्हणजे मायबापाला आवडून असं पोरगा पाव का. म्हणजे प्रत्येक मायबापाला असंच वाटते ना बाई कोमल, तर आपली पोरगी बा त्या पोराच्या घरी सुखी असली पाहिजे, सुखी राहिली पाहिजे. तिच्या जसं आपल्या जीवनात दुःख झालं आतापर्यंत, तिच्या जीवनात तसं दुःख नाही भोगायला पाहिजे तिनं, असंच कोणत्या मायबापाला वाटते ना. म्हणून नाही काय गरीब पोरगा असला तरी चालते, पण स्वभावानं खाऊन पिऊन सुखी पाहिजे. आणि त्याची बोलभाषा आणि त्याची राहण्याची पद्धत आणि त्याची बायकोची इज्जत हे सगळं चांगलं पाहिजे बाई. तेव्हा कुठं मायबाप त्या पोराले पोरगी देते, नाही तर वाईट पोराले पोरगी नाही देत. म्हणून काय त्याच्यासाठी का मराव का बापा. हो आई, हिनं सांगितलं म्हणून झालं का बा. प्रत्येकच जण काय तसं असते का बा, प्रत्येकच जण तसं नसते. असं दासला एखादाच निघते तसा. चालली फालतू गोष्टी सांगून इथं. नाही बाई, सांगून राहिली तुले, एवढी भडकवू नको तू, भडकवू नको एवढी म्हटलं. चांगली रीतिरिवाजानं रात जाय. आणि फालतू असे नुसतं कोणावर असे कुत्र्यावाने धावून पडायचे धंदे बंद कर. सांगून राहिली एक गोष्ट.
का बा, जीवनात काही काम करायचं असलं तर चांगलं करायचं का कोणी त्यात आपला साथ दिली पाहिजे, समजलं काय? काय माय आई, काय हो तू भांडगोळ्या वाळायचे, नुसतं भांडणं लावे, नुसतं भांडणं लावायला येतं का हो आमच्या घरी कोमटे? आ, जिकून तिकून आली का चालली माय जवळ नुसतं भांडणं लावतं, भांडण लावे. काही गरज होती का सांगायची? माय काय जवान आहे का? माय जवान असाले तिच्याजवळ काय गोष्टी सांगते तू अशा? मग तिच्या मनात मायाबद्दल वाईट वाईट गोष्टी निर्माण होती तिच्या मनात. तुला समजते का हे भांडण लावणं झालं ना? काही अक्कल आहे का नाही? आहे त्यात त्या गंगात त्यात भांडण लावू काय भांडणं? अहो सध्या मायच्या घरी टिकली नाही, मग दुसऱ्याही मायले खाल्लं, तिसऱ्याही मायले खाल्लं, आता गंगाच्या घरी येऊन बसले, आता मामायले खातं का वा? मायापासून कुत्रे हरामे निघून नालायक तोडे. अहो हेंबार तोंडे, मला एवढं सांग, तू खरंच तू माई पोरगी होय ना? माई पोरगी होय तू खरंच सांग. नाही तू पोरगी नाही तर भूताची होय का? लोकांनी आणून टाकलं मला बाहेरच्या. तुला शोक आहे का रस्त्यावरचे लोक उचलून स्वतः पोचाचे? माय ओ बापा 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 देवारामा, बाई मी मरतो आज तर मी मरतोच बापा. एवढं ऐकणं नाही होत माईकून. असं अंगाने धराला सुट्टे ना माया, उभ्याने जाऊन टाका वाटते तुले. शायन्या वानाची काय काय रंगाची बोलून राहिली माय तू तिले, नालायक कुत्रे हरामे. काय हे बोलण्याची पद्धत आहे का तुझी वाली? असं काळी काळी तर मारुषा ओढून राहिले ना तुले, काय सांगू? अरे देवारामा रघुनंदना, माय पोटी काय आली माय, तू राक्षसीन होय, तू राक्षसीन. पाय ना कोमल, पाय ना, तुला असंच पाहिजे ना? मायामध्ये ना मायामध्ये भांडणं लागले पाहिजे हेच वाटते ना तुले? लोकांच्या मनात तू फूट पाळायला जात होते, फुटपाळी. भांडणं लावी, कुठं चांगली राहशील व कुठं चांगली राहिले असं करशील ना तर चांगल्या दिवसाने पाहिशील, वाईटच दिवसा पाहिशील म्हटलं, समजलं काय? आपण म्हणा जाऊ द्या चालली भांडणं लावी, कुठं काळ्या गोष्टी करत बसते तिथं. निघ घरी लावू का? माझ्या घरी बिलकुल यायचं नाही. याच्या बाद काय दिसली तर पाय उभ्याने चिरून टाका, समजलं काय? भांडणं लावायची चालली तिथं माझी वैवानी गोष्टी सांगाले, बिलकुल यायचं नाही माझ्या घरी. वय लवकर निघ इथून. फेकलं गाव बापा, लय शायनी होतं तू. घे थांब, तू तुला फेकतोस मी आता. कुठले असं दाबू दाबू मारतो तुले कुत्रे हराम तोंडे, ते तोंडातून पुरा शिंगालपणा बाहेर काढतो. थांब तू, सांग मला, सांग काय केलं त्या पुरीन तेवाला? नाही काय केलं म्हटलं? काऊन तू तुझ्यावर अशी भनकून राहतं? काऊन ते काही बाहेर चालू आहे काय? काही बाहेर चालू आहे का म्हटलं तेवाला? त्या गोष्टीवर तू एवढी खिजळली, तिच्यावर एवढी चिडली, त्या गोष्टी काही बाहेर चालू आहे का तेवाला? लवकर सांगून राहिली मी तुले. मला का असं काही माहित पडलं? तू तुले म्हणा उभ्याने चिरण, मी तुला उभ्याने चिरून टाकल. विचार नाही करून तुम्ही पोरगी म्हणून, समजलं काय? नालायक तोंडे, हराम तोंडे. तुले मरत ना मर ना, तिले काय शिवाय देता वा? नालायक कुत्रे. तिले म्हणते निघ, म्हणते माझ्या घरात. तुझ्या घर तरी काय आहे? एंबार तुला तुझ्यासारख्या पोरीले माझ्या घरात जागा नाही. लवकर निघ, मरशील तर मर. सांगून राहील तुले, मला काही गम नाही होणार. तू मेली तर तिले वागवण, मी फुला पोटाने तिले वागवण म्हटलं. पण तुझ्यासारख्या पोरीले मेली तरी मला गम होणार नाही, समजलं काय? चांगलं बोलत लोकांसोबत चांगलं बोलत जा, वाईट नाही बोलत, समजून राहिलं काय? खायला भेटून माझी गावा. आई नाही नाही आई नाही, काय नाही म्हटलं. मारू नको आई, मारू नको. आई नको मारू. लय शायनी बनतो तुला, तोंडाले वर आपल्याला, तोंडाले वर आपल्या काढतो त्यावेळेला थांबते तोंडात कोयते भरतो. लय शिन्नारली तू, लय शिन्नारली तर शिन्नारलेपणा काय लागते. थांब. आई नाही नाही आई नाही 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 कायले नाही. मला पायताना बोलताना साजरी आपली माय हाय गड्या, कसं बोलायचं लिहाज आहे का तुले? नाही हाय अशी मारतो ना तुले, त्या चबरेपणाच निघाला पाहिजे. थांब मी कोयत्या आणायला चालली, तिथंच थांब कोयत्या आणतो, थांब. आई माय हे कोमटी येते ना मायामध्ये दरार पडून जाते बापा. इलेच माराव कुत्रीले, इलेच जीवाण मारून टाकतो. थांब मला पहिले तर इलेच मारतो, बाकीचं मी मागून पाहतो. अरे देवा, काय माय आहे बापा, धप्पा मारल्या बापा. अकळली बाई ये तोंडात कोयशानाला गेली, लवकर इथून चाललं जाईल. खरंच माझं तोंड जाईन बाबा ते. मी खरंच भांडण लावी असून का गळ्या? का बरं लोक माझी इतका तिरस्कार करते? मी खरंच खूपच गुणाला वाईट असेल का? मी खूप वाईट मुलगी असेल का? मी माझ्या पहिल्या आईला नाही वाचवू शकले, दुसऱ्या आईजवळ पण नाही टिकू शकले. मी खरंच भांडण लावले का गड्या? आरती मध्ये आणि शांता काकू मध्ये.
दुखेत लढून राहिली. हे पाय, फालतूपणा करू नको. तुला सांगून राहिली मी, काय झालं ते नक्की नक्की सांग. झाक नको झाकत जाऊ. लवकर सांग काय झालं तर. सांग मा, लवकर सांग काय झालं तर. माया म्हणजे विकोप पाहू नको तू. मी तुला झपकन ठेवून देईन बाई कोमल. सांग लवकर काय झालं, लवकर सांग. काही नाही झालं, नाही काही नाही झालं. सांगतो कला खाता सांग लवकर. आई आई शांता का घरी गेली होती. आरती आरती नाही का, आरतीला बोलली मला शांता काकूले गोष्ट सांगितले. एक पोरगी म्हणजे म्हटलं तिच्या बॉयफ्रेंड पळून गेली. आरतीने मला हाकलून दिला घरातून. नाही म्हणे आमच्या मायमध्ये म्हणे फूट फाडतं म्हणे. नालायक म्हणे, शिनाला म्हणे फूट फाडतं म्हणे. इथं टिकली आता गंगा काकूले खायला चालली म्हणे. फूट फाडी आहे म्हणते म्हणे. निघ म्हणे माझ्या लवकर. अशी म्हणे लय रंगाची बोलून बसली. मला ते अरामन बाई समजलं. बापा ते एवढ्या रंगाची बोलली तुला आहे ना. काय बोलली ती, काय बोलली म्हटलं. लय बोलली म्हणे इथं नाही टिकली आता मामाच्या उरावरून बसते काय म्हणे. मामाईने मला अलग करायला चालली काय म्हणे. निघ म्हणे कुत्रे म्हणे माझ्या घरातून म्हणे. हरामखोर, बिलकुल माझ्या घरी यायचं नाही म्हणे. याच्या बाद दिसली पाहिजे म्हणे माझ्या घरी. तू म्हणे दिसली तर उभ्याने चिरून टाकन म्हणे तुले म्हणे. अशी म्हणे आई मला ते माय बाई तेवढ्या रंगाची बोलली. तू काय चुप बसली काय घुमण्यावानी? चुप बसली का तू? का घुमणी नाही का तू? माझ्या जन्मातली कोण चुप बसली तू? काय माय एवढ्या रंगाची ते बोलून गेली, तू चुपचाप राहिली. अव्वा जिथं 2 लाथा खातो ना आपण तिथे 4 लाथा द्यायच्या. सांगितलं ना मी तुला, एवढं ऐकून नाही घ्यायचं म्हणून कोणाचं म्हणून. ते पोट्टी हाय किती व त्याहून 1 वर्ष लहान आहे. एवढ्या रंगाची तुला बोलून घेते. तू का मॅड आहे का वा? सारीची बोलणं अंगावर घेतात घरी येऊन पिसक्या काय त्याच्यात काही ढंग आहे का त्यात? मग ढंग असाले एवढे संस्कारीपणा नाही दाखवा लागत. कोणी आपल्या जीवावर बसून आपल्याला मारून राहिलं त्याला मारून द्यायचं काय? का दुर्गा महाकाली सारखं उभं राहून त्याला तटपणे मारून टाकायचं तिथं जाग्यावर. असं समजत नाही का तुला काही? काही सांगायला लागते का तुले? बाकी गोष्टी सांगायला लागत कामाच्या आणि ह्याच गोष्टी सांगायला लागतात तुले. मी काय करू आई? बरं चुप राह, मी त्या बदला घेतो. शांताबाई काहीच नाही बोलली का तुले? काहीच नाही बोलली का मग शांताबाई? आई शांता का कोण मारलं का काय माहित तिले. मी चालली आली मग तिकडून धावत. असं शांताबाईनं कल्ला केलाच असेल म्हणा तिले म्हणा. आरती तुला माझ्या पोरीले लय रंगाचं उभ्याने चिरून टाकतो म्हटलं. तुला थांब, तुला मी भर रस्त्यात उभ्याने चिरून टाकतो. माझ्या पोरीने जवळ बोलत बसते कुत्र्यावानाची बोलायला लावते, तोंडात शिव्या आणते मायावाल्या. थांब भर चौकात मारतो तिले मी. शांताबाई त्या पोरीनं माझ्या पोरीसोबत पंगा घेतला. आता तुझ्या इकडे मी 5 मिनिटं पोरीले उभ्याने मारतो मी. तुला काही मला म्हणत नाही. थांब कोमल, जास्त बोलू नको तू. आता मी पाहिजे काय करायचं आहे तर तुझी माय पाहिजे. त्या मागं तुझी माय आहे, तू एकटी नाही आहे. असं कसं तुला कोणी बोलते एवढ्या रंगाचं? उभ्याने चिरून टाकतो मध्ये काय पडली आहे का तू? थांब म्हणा तिला म्हणा. अशी कशी बोलली सर काढतो तिचं मी आता. आई राहू दे ना, आई राहू दे ना. काय राहू दे ना? नाही काय राहू दे ना? तुला कोणी मारून टाकन जीवन आता मी चुप बसन काय? किती काय झालं तरी माझी पोरगी बाई तू. आणि कहून तुम्हाला माय नाही मानत काय? प्रत्येक गोष्ट मला सांगत यायची. तुला सांगून राहिली मी, कोणाच्याच गोष्टी अंगावर घ्यायच्या नाही. आपलं चुकलं तिथंच ऐकायचं, जिथं चुकत नाही तिथं ऐकायचं नाही. समजलं ना तुला? किती वेळा समजून सांगतो मी, तरी लोकांचे बोलणं अंगावर घेतात घरी येऊन पिसक्या काय त्याच्यात काही ढंग असते काय? कोमल थांब, मी काढतो तिचा बदला. आणि तू तिथं ये रंगारंगाची बोलतीले. चुप बसते घरी येऊन पिसक्या काय ते फुस कुत्री. आई कुत्री म्हणते का मला? तुले कुत्री नाही म्हटलं, तुले म्हणन काय मी? त्या हेंबार तोंडीले त्या आरतीले म्हणून राहिली मी, सांगून राहिली. हो बाई तुले सांगून राहिली मी, तटपणे उभं राहायचं, कुठं झुकायचं नाही. फर्स्ट लास्ट वॉर्निंग होईल. याच्या बाद मध्ये तू का घरी येऊन फिसका गायला तू ना. पहिले मी तुले वाजवन नंतर बाकीच्याले पाहिजे. समजलं काय? लक्षात ठेवजय माझे शब्द. चालली मी भांडाले, ये माया मांग. अशी आहे मग मित्रांनो मी भांडण लावी. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? नमस्कार. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. बाय.